तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी कोडिंग शाळा या यूट्यूब चॅनलवर. तर सगळ्यात आधी सर्व जेवढे पण आपले स्टुडंट आहे, जे पण आपले व्हिडिओ बघतायत, त्या सर्व स्टुडंट्सला माझ्याकडून धन्यवाद. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की आपले यूट्यूबला तुम्ही 5,000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले आणि इंस्टाग्रामला पण 10,000 फॉलोअर कंप्लीट झाले. त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. कारण की ह्या तुमच्या सपोर्टमुळेच मला अजून मोटिवेशन मिळालं आहे पुढं काम करण्यासाठी. आणि जे मी तुम्हाला प्रॉमिस केलेलं आहे CCPP, जावा, पायथॉन आणि मॉनस्टॅक आणि जावा फुल स्टॅक, हे मी कम्प्लीटच करून राहील. जर तुमचा प्रतिसाद असाच राहिला तर आपण पूर्ण गोष्टी या फ्रीमध्ये तुम्हाला देणारच आहे. पण तुमचा रिस्पॉन्स हा माझ्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि आजचा रिस्पॉन्स बघून तर मला अजून जास्त मोटिवेशन आलं आहे. आणि जरूर आपण अजून पुढे जाऊ आणि सर्व गोष्टी व्यवस्थित प्रॉपर कंटेंट देण्याचा ट्राय करू. आजचं जो लेक्चर आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे की फॉर लूपच्या बेसिसवर प्रोग्राम चालू होते आणि लॉजिकल बेसिस प्रोग्राम आपण ऑलमोस्ट खूप सारे प्रोग्राम आत्तापर्यंत डिस्कस केले. पण आज आपल्याला थोडेसे लेवल 3 फॉर लूपच्या बेसिसवर काही लॉजिकल बेस प्रोग्राम आपल्याला शिकायचे. ज्याच्यामध्ये आपल्याला आज शिकायचे फॅक्टोरियल ऑफ टू नंबर कसा काढता, प्राईम नंबर कसा काढता, आणि नेक्स्ट म्हणजे फिबोनाची सिरीज कशी काय असते, काय त्याला आपण कसं त्याचा प्रोग्राम होईल. हे तिन्ही इम्पॉर्टंट प्रोग्राम आहे. हे तिन्ही इम्पॉर्टंट प्रोग्रामला आधी आपण डिस्कस करून घेऊ. तर सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवा, फॅक्टोरियल नंबर म्हणजे काय असतं ते सांग मला. जसं की फॅक्टोरियल काढणं म्हणजे काय असतं हे सगळ्यात पहिले तुम्हाला जमलं पाहिजे. की फॅक्टोरियल म्हणजे असतं काय हे जर तुम्हाला माहीत नसेल, जसं की मॅथमॅटिक्समध्ये आता ज्यांचं आता इंजिनिअरिंगला असतील, काही फर्स्ट इयरला असतील, तर 12वीमध्ये त्यांना माहीत असेल की फॅक्टोरियल कॅल्क्युलेट कसं करता की जसं की आता मला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, 5 फॅक्टोरियल. 5 फॅक्टोरियल म्हणजे काय असतो, 5 × 4 × 3 × 2 × 1. हा काय असतो आपला 5 फॅक्टोरियल असतो. म्हणजे काय असतो 5 × 4 म्हणजे काय 20, 20 × 3 म्हणजे काय 60, 60 × 2 म्हणजे काय 120. 5 फॅक्टोरियलचा रिझल्ट काय असतो आपला 120. आलं. तसंच 4 फॅक्टोरियल काय राहतो, 4 × 3 × 2 × 1. आलं. अजून याला कसं लिहू शकतो आपण, 5 × 4 फॅक्टोरियल पण लिहू शकतो. कशाला 5 फॅक्टोरियलला, का कारण 4 फॅक्टोरियल काय राहतो 4 × 3 × 2 × 1, आणि याच्या पुढे पण काय 4 × 3 × 2 × 1च आपलं प्रेझेंट असतं. समजलं. फॅक्टोरियल कसं कॅल्क्युलेट करता समजलं. की आता मला काय करायचं आहे, 5 × 4 × 3 × 2 × 1 कुठपर्यंत येतो आपण 1 पर्यंत. त्या नंबरपासून एक एक कमी करत 1 पर्यंत येतो आणि त्या नंबरने काय करतो आपण मल्टिप्लिकेशन करतो. मल्टिप्लिकेशन करतो. तर फॅक्टोरियल कसं कॅल्क्युलेट करता हे तुम्हाला आता समजलेलं असेल. जसं की 5 फॅक्टोरियल आहे, 5 फॅक्टोरियल डायरेक्ट माहिती 120 येतो. पण तो 120 कसा येतो, 120 येतो आपला 5 × 4 × 3 × 2 × 1. हा काय आपलं हे झालं आपलं मल्टिप्लिकेशन, आणि कॅल्क्युलेट केलं काय मिळतं आपल्याला 120 आपल्याला मिळतं. पण आता मला काय करायचं आहे, प्रोग्रामिंग वेनी करायचं. काय करायचं, प्रोग्रामिंग वेनी मला याला इम्प्लिमेंट करायचं. फॅक्टोरियल ॲक्च्युअलमध्ये कॅल्क्युलेट कसं करता हे आपल्याला माहीत पाहिजे. जसं की आता मी 5 फॅक्टोरियल केलं. 5 फॅक्टोरियल केलं म्हणजे काय 5 × 4 × 3 × 2 × 1 केलं. आणि मी याला असं पण लिहू शकतो ना 1 × 2 × इथं 2 राहिला बघा, 1 × 2 × 3 × 4 × 5 असं लिहिलं काय ना असं लिहिलं काय सेमच आहे ना. मी काय केलं 5 × 4 × 3 × 2 × 1 लिहिलं काय, आणि 1 × 2 × 3 × 4 × 5 लिहिलं काय. दोन्ही काय सेमच आहे ना. तर मी काय करतो माहिती का, मी असं लिहितो. काय करतो, याला असं चेंज करतो. इथे ना 1 × जसं याला मी कसं लिहितो 5 × 4 × 3 × 2 × 1 लिहितो ना. आता मी याला काय करतो 1 × 2 × 3 × 4 × 5 असं काय करतो, एकमेकांसोबत मल्टिप्लिकेशन करतो. आणि हा जो स्टार्टिंगवाला इंडेक्स असतो ना त्याला काय देतो मी स्टार्ट पॉईंट करून देतो. आणि हा एंडिंगवाला असेल त्याला काय करतो एंडवाला मी पॉईंट करून देतो. काय करतो एंडवाला पॉईंट करतो. म्हणजे की आता मला हे समजलं ना की स्टार्ट कुठून करायचे. स्टार्ट मी समजा 1 पासून केलं काय आणि 5 पासून केलं काय, ऑलमोस्ट सेम आहे. मी काय करतो 1 पासून स्टार्ट करतो. का, कारण की आपण उलटं पण केलंय. 5 × 4 × 3 × 2 × 1 हे 120 आलं काय, आणि 1 × 2 × 3 × 4 × 5 असं लिहिलं काय. दोघांचं आन्सर काय येणार आहे, सेमच येणार आहे. तर मी काय केलं 1 पासून स्टार्ट करतो. 1 पासून स्टार्ट करतो म्हणजे काय, आता हे काम मला काय करायचं, प्रत्येक वेळेस मल्टिप्लिकेशन करायचं काय, त्याच्यापेक्षा एक नंबरने कमी नंबरने आपण काय करतो आपसमध्ये मल्टिप्लिकेशन करतो फॅक्टोरियलच्या वेळेस. पण आता इथे काय करायचं, एकपेक्षा जास्त नाही आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं. काय करायचं, जास्त नाही मल्टिप्लाय करायचं. म्हणजे मला त्याची स्टार्टिंग कंडिशन भेटली म्हणजे लूपमधला जर आय व्हेरिएबल असेल तर I = 1 पासून मी स्टार्ट करू शकतो ना. येस, 1 पासून तुम्ही स्टार्ट करू शकता. आणि कुठपर्यंत न्यायचं आपल्याला, ज्या नंबरचा आपल्याला फॅक्टोरियल काढायचं. जसं 5 फॅक्टोरियल तर 5 पर्यंत न्यायचे, 6 फॅक्टोरियल असेल तर 6 पर्यंत न्यायचे, 7 फॅक्टोरियल असेल तर 7 पर्यंत न्यायचे. तर मी तर काय करतो, याला काहीतरी स्टोअर करण्यासाठी नम नावाचं व्हेरिएबल देतो. म्हणजे मला जायचं कुठपर्यंत, I ≤ num पर्यंत मला जायचे. आणि कितीने मूव्ह करायचे, हा 1 आहे, नंतर काय 2 आहे, नंतर काय 3 आहे, नंतर काय 4 आहे, नंतर काय 5 आहे. म्हणजे मला किती मूव्ह करायचे, एक स्टेपनी मूव्ह करायचे. एक स्टेपनी काय करायचं, वाढवायचे. मग एक स्टेपनी वाढवायचे तर माझं काय होऊन जाईल, इथं
आय प्लस प्लस होऊन जाईल. काय होईल? आय प्लस प्लस होऊन जाईल. तर एवढ्या ज्या गोष्टी समजल्या की मला काय करायचं, इथे एकच काम परत परत करायचं. म्हणजे इथं मी काय यूज करू शकतो? लूप यूज करू शकतो. स्टार्ट कुठून होणार आहे? आय इज इक्वल टू 1 पासून होणार आहे. जायचं कुठपर्यंत? जोपर्यंत जो नंबर आहे एंडचा जो नंबर जसं 5 फॅक्टोरियल तर 1 पासून तर काय करायचं 5 पर्यंत त्याला आपसमध्ये एक एकनी इन्क्रीमेंट करून काय करायचं? मल्टिप्लिकेशन करायचं. 1 × 2 2 मध्ये एक ऍड केला 3 मग त्याच्याशी मल्टिप्लाय होईल. 3 मध्ये एक ऍड केला 4 मग त्याच्याशी मल्टिप्लाय होईल. 4 मध्ये एक ऍड केला 5 मग 5 आपला लास्ट नंबर आहे कारण नंबर पर्यंत आपल्याला जायचं आणि एकनी वाढवायचं आहे ना. मग आय प्लस प्लस करून दिलं. मग आत्तापर्यंत जेवढं समजलंय ना तेवढं आपण काय करू? इम्प्लिमेंट करू. काय करू? इम्प्लिमेंट करू म्हणजे काय करायचं? आता सगळ्यात पहिलं इथं बघा की आपण एक कोड ब्लॉक्सला ओपन करू. कोड ब्लॉक्सला ओपन केल्यानंतर आपलं मेन काम काय असतं की मला आउटपुट स्क्रीन इमॅजिन करायची. आउटपुट स्क्रीन काय इमॅजिन करायची? मला हे इमॅजिन करायचं की युजरला काय दाखवायचं. मला युजरला काय दाखवायचं? एंटर अ नंबर. तो काय करेल? नंबर टाकेल. नंतर मला काय करायचं? फॅक्टरियल ऑफ द गिव्हन नंबर इज इक्वल टू काय करायचं? त्या नंबरला आपण तिथे हे करणार आहे. म्हणजे इथं काय करतो मी? एम्प्टी फाईल इथं काय करतो? कंट्रोल एस इथं काय करतो मी? मला काय करायचं? फॅक्ट डॉट सी काय केलं? फॅक्ट डॉट सी नावाने मी काय केली? फाईल आपली सेव्ह केली. नंतर मी काय करतो? व्हाईड मेन पासून काय करतो? या फंक्शनला स्टार्ट करतो. काय करतो? व्हाईड मेन फंक्शन पासून आपण स्टार्ट करतो. आता खूप जणांना काय प्रॉब्लेम येतं माहिती का? ते 25 वर्जन डाउनलोड केले ना त्यांनी, तर ते काय करतात? इथं गेट CH वगैरे यूज करताना तर इथं काय होऊन जातं? गेट CH माहिती तुम्हाला स्क्रीनला होल्ड करून ठेवायचं काम करतं. आणि इथं काय व्हाईड मेन प्रिंटएफ स्कॅनएफ यूज करताना ते नवीन कंपायलरमध्ये काय केलेलं माहिती का? पहिले काही काळापुरतं नव्हते की हेडर फाईल लिहिण्याची गरज नव्हती, पण आता काय हेडर फाईल पण लिहावं लागते. जे आता मी जे वर्जन यूज करतो कोड ब्लॉकचं कोणतं 20.03 आणि न्यू जे लेटेस्ट चालू काय 25.03 ते लोक काय करतात? ती 25.03 वालं वर्जन डाउनलोड करून घेतात. त्याच्यामुळे काय होतं? आता जे नवीन फीचर त्याच्यामध्ये ऍड झालेले त्यामुळे काय होतं? एरर येण्याचे चान्सेस राहतात. तुम्ही काय करायचं? तुम्ही गेट CH इन्क्लूड करता किंवा प्रिंटएफ स्कॅनएफचा यूज करताय, तुम्हाला काय करावं लागेल? हॅशटॅग इन्क्लूड काय stdio.h ला इन्क्लूड करावं लागेल. काय करावं? stdio.h ला इन्क्लूड करावं लागेल. सेम तुम्हाला काय करायचं? हॅशटॅग इन्क्लूड इथं काय करायचं? कोनिओ.h ला काय करायचं? इथे इन्क्लूड करायचे या दोन फाईल. कोनिओ.h का? कारण की गेट CH जी बॅकएंडचा कोड आहे जो म्हणजे इथं काय केलं? फंक्शनला कॉल करतोय आपण फक्त. मी शिकवलं तुम्हाला फंक्शन काय असतं. फंक्शनला कॉल करतोय त्याचा बॅकएंडचा कोड कुठे दिलेला आहे? कोनिओ.h मध्ये दिलेला आहे. प्रिंटएफ स्कॅनएफचा कोड कुठे दिलेला आहे? stdio.h मध्ये दिलेला आहे. आलं ना? आता मी काय करतो? याला काय म्हणता माहिती की हे जे वरती असतात यांना म्हणतात हेडर फाईल. काय करतात? हेडर फाईल असतात. ते लँग्वेजमधले सर्व गोष्टी जर आपण मॅन्युअली जर लिहित गेलो तर खूप सारा लाईन ऑफ कोड्स वाटतो. त्या लाईन ऑफ कोड्सला जर मिनिमाइज करायचं असेल तर काय आपण ह्या हेडर फाईलचं इन्क्लूड करतो. आलं? आणि काय असतं? इन्स्ट्रक्शन राहतं. हॅशटॅग म्हणजे काय? मी तुम्हाला शिकवेल प्री प्रोसेसर आणि डिरेक्टिव्ज काय असतं हे पुढे जाऊन होणार आहे आपला पार्ट. आता तुम्ही मेन प्रोग्रामकडे फोकस द्या. आता मला काय करायचं? युजरला काय आउटपुट दाखवायचे? युजरला मला आउटपुट दाखवायचे. ही आपली आउटपुट स्क्रीन आहे. आउटपुट स्क्रीनला मला युजरला मेसेज काय द्यायचा आहे? एंटर अ नंबर. काय? एंटर अ नंबर असा मेसेज देईल. इथे काय? नंबर मेसेज देईल. मग युजर काय करेल? एक नंबर टाकला. जसं की 10 काय केला? युजरनी नंबर टाकला. युजरनी नंबर टाकल्यानंतर आता मला काय करायचं? नंबर टाकल्यानंतर मला नेक्स्ट त्याचं काय आला पाहिजे? जसं की 5 टाकला किंवा चला 5 टाकला तर फॅक्टरियल ऑफ गिव्हन फॅक्टरियल इज इक्वल टू काय करायचं? मला 5चं फॅक्टरियल काय? 120. तर असं 120 काय पाहिजे मला? आन्सर इथे पाहिजे. काय पाहिजे? 120 आन्सर पाहिजे. काय होती आउटपुट स्क्रीन आपली? होती पहिली एंटर नंबर. मग इथं नंबर टाकला 5. नंतर काय आलं? फॅक्टरियल ऑफ गिव्हन नंबर 120. आपला रिझल्ट असा दिसला पाहिजे. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला काम करायचं ते काय करू आधी? जे आपल्याला काम करायचं त्याचं काय करू आधी? त्याचं आपण करून घेऊ. पहिल्यांदा म्हणजे की मला युजरला काय मेसेज दाखवायचा तो आधी मी लिहून घेतो. युजरला पहिला मेसेज काय दाखवायचा आहे? प्रिंटएफ इथं काय मेसेज द्यायचा आहे? एंटर नंबर. युजर काय करेल? एक नंबर टाकेल. नंबर टाकल्यानंतर त्या नंबरला रीड करून मला काय करायचं? स्टोअर करायचं. कुठं? एक व्हॅरिएबलमध्ये. तर स्कॅनएफ इथं काय केलं मी? %d आणि आता मला स्टोअर कुठं करायचं आहे? ॲड्रेस ऑफ. मी काय करतो? एक नवीन व्हॅरिएबल बनवतो. व्हॅरिएबल कशासाठी? की ते नंबर तुम्ही टाकशाल त्याला स्टोअर करण्यासाठी. तर स्टोअर करण्यासाठी इथं काय केलं मी? नम नावाचं एक व्हॅरिएबल बनवलं. त्या नम नावाच्या व्हॅरिएबलच्या ॲड्रेस जाऊन मला काय करायचं? युजर जो पण इनपुट देईल त्याला जाऊन स्टोअर करायचं. कुठं? ॲड्रेस ऑफ नम व्हॅरिएबलचा जो ॲड्रेस असेल तिथे जाऊन काय करायचं? स्टोअर मला करायचं. केलं. नंबर घेतला. नम व्हॅरिएबलचा ॲड्रेस जो राहील तिथे जाऊन काय होतं? स्टोअर आपला होतोय. नंबर टाकला. मग काय आलं? लास्टला अजून एक मेसेज काय द्यायचं मला? लास्टला मला मेसेज द्यायचा की प्रिंटएफ काय द्यायचं मला? फॅक्टरियल ऑफ अ गिव्हन नंबर फॅक्टोरियल ऑफ गिव्हन नंबर इज इक्वल टू %d आणि तो स्टोअर कुठं होणार आहे? आपण जे व्हॅरिएबल बनवू त्याच्यामध्ये स्टोअर होणार आहे. असं समजू की फॅक्ट नावाचं व्हॅरिएबल आहे. तिथं आपला काय होणार आहे? एंड रिझल्ट स्टोअर होणार आहे. काय होणार आहे? फॅक्ट नावाचं व्हॅरिएबल आहे तिथे एंड रिझल्ट होणार आहे.
इथपर्यंत प्रोग्राम आउटपुट स्क्रीनवरूनच आपण लिहू शकतो. म्हणजे तुमचे इमॅजिनेशन अशी आउटपुट स्क्रीन लेवलची झाली पाहिजे की म्हणजे मला युजरला दाखवायचं काय ते आधी आपण काय करायचं लाईन बाय लाईन टाईप करून घ्यायचं. नेक्स्ट काय करायचं मला लाईन बाय लाईन केल्यानंतर नेक्स्ट काय की मला हे लॉजिक समजायचं. लॉजिक काय की मला ॲक्च्युअलमध्ये आता या प्रोग्रामला जो मॅथमॅटिकल अप्रोच आहे की मी करू शकतो 1 2 3 4 5 आपसमध्ये मल्टिप्लिकेशन करून मला एंड रिझल्ट मिळतो. पण मला काय करायचं प्रोग्रामिंग वेने करायचे. आता एकमेकांसोबत काय होते मल्टिप्लिकेशन होतं म्हणजे कसं जसं की इथं बघा 1 × 2 2 × 3 3 × 4 4 × 5 हे काय होते एकमेकांसोबत मल्टिप्लिकेशन होते. पण या मल्टिप्लिकेशन होत असताना मला ही काळजी घ्यायची आहे की याला जो रिझल्ट अपडेट होणार आहे जसं 1 × 2 केल्यावर काय येणार आहे 1 × 2 केल्यावर माझा रिझल्ट काय येणार आहे 1 × 2 केल्यावर माझा रिझल्ट येणार आहे 2. तर या 2ला पण स्टोअर करण्यासाठी कोणीतरी लागेल ना आपल्याला काय लागेल 2ला स्टोअर करण्यासाठी कोणीतरी लागेल. नंतर काय होईल हा 2 नंतर हा 3 सोबत मल्टिप्लाय होईल 3 या 2 हा 3 सोबत मल्टिप्लाय झाला म्हणजे काय याच्यामधली व्हॅल्यू याच्यामध्ये आधी ज्या 2 स्टोअर होतं त्याला स्टोअर अपडेट होऊन काय होईल तो 2 × 3 काय राहतं 6 होईल. नंतर काय होईल हा 6 या 4 सोबत मल्टिप्लाय होईल 6 × 4 काय होईल 6 × 4 आपला होईल 24 म्हणजे काय 24 त्याच्यामध्ये होतील. मग हा 24 कोणासोबत होईल 5 सोबत होईल. मग 24 × 5 काय होतं 120 आपला येईल. याच्यात काय येईल 120 आपला लास्टला रिझल्ट येईल. काय होतं 120 आपला लास्टला रिझल्ट येईल. लास्टला काय रिझल्ट येईल 120 येईल. मग 120 नंतर पुढे जायचं आहे का आपल्याला नाही. आणि 120चं आपलं काय 5 फॅक्टोरियल आहे. मग तुम्ही अशा सर या रिझल्टला स्टोअर करण्यासाठी कोण लागेल आपल्याला जसं जसं वाढतंय तसं मला स्टोअर करण्यासाठी पण कोणी लागेल. मग स्टोअर करण्यासाठी मी काय बनवलं एक बॉक्स बनवला त्या बॉक्सचं नाव काय फॅक्ट. तुम्ही म्हणशाल बॉक्स बनवला फॅक्ट पण त्या फॅक्टमध्ये आधी काहीतरी पाहिजे ना मला मेन्शन करावं लागेल की याच्यामध्ये तुम्ही डेटा स्टोअर करू शकता. मग मेन्शन मी काय केलं की याच्यात इंटिजर टाईपचा डेटा तुम्ही स्टोअर करू शकता. पण सर म्हणते की इनिशियल लेवलला मला काहीतरी दाखवावं लागेल त्याच्यामध्ये की याच्यामध्ये हाच टाईपचा डेटा स्टोअर करू शकता किंवा मला काहीतरी एक व्हॅल्यू असाइन करावं लागेल ज्याने काय की त्या होल रिझल्टला इफेक्ट नाही पडला पाहिजे. म्हणजे जसं की 120ला जर मी 1 ने मल्टिप्लाय केलं तर काही फरक पडणार आहे का नाही का. कारण इथं ऑपरेशन कोणतं परफॉर्म होते मल्टिप्लिकेशन. ॲडिशन असतं तर काय घेतलं असतं मी ॲडिशन घेतलं असतं. पण आता इथं कोणतं ऑपरेशन आहे मल्टिप्लिकेशन सम ऑफ एन नॅचरल नंबरचं तुम्हाला मी काल शिकवलं होतं. त्याच्यामध्ये कसं केलं होतं की 0 घेतल्यामुळं पूर्ण रिझल्ट काही फरक पडत होता का नाही. इथं जर मी 0 घेतला तर मल्टिप्लिकेशनमुळे काय होऊन जाईल पूर्ण रिझल्ट हा 0 होऊन जाईल. जर मी इथं 1 घेतला तर काय होईल 1 घेतला तर काहीच इफेक्ट पडणार नाही. -1 घेतला तर काय होईल पूर्ण रिझल्टच आपला काय होईल मायनस येऊन लागेल. पण आपल्याला काय पाहिजे अशी व्हॅल्यू पाहिजे की ज्याने काय इफेक्ट पडणार नाही का. कारण बॉक्समध्ये इनिशियली काहीतरी आपल्याला दाखवावं लागेल की हा बॉक्स काय खाली आहे याच्यामध्ये तुम्ही जर काही मल्टिपल गोष्टी केल्या तर तुमचा रिझल्टवर काहीच इफेक्ट पडणार नाही हे आपल्याला मेन्शन करावं लागेल. कारण प्रोग्रामिंगमध्ये समजणार आहे की त्याला की हा बॉक्स खाली त्या बॉक्सला आधी मेन्शन करावं लागेल की हा बॉक्स आहे हा काय करणार आहे तुमचा रिझल्ट कंटिन्युअसली अपडेट होणार रिझल्ट स्टोअर करणार आहे. आणि जसंही तुमचा लूप एंड झाला तर लास्टला जी व्हॅल्यू राहील त्या व्हॅल्यूला काय करायचं आपल्याला आउटपुट स्क्रीनवर दाखवायचं. मग मी काय केलं फॅक्ट नावाचा एक व्हेरिएबल बनवला. त्या व्हेरिएबलमध्ये इनिशियली सगळ्यात आधी काय व्हॅल्यू ठेवली मी 1 व्हॅल्यू ठेवली. काय केली व्हॅल्यू 1 ठेवली. आणि आता आपलं काम कसं चालतंय स्टार्टिंग कुठून होते 1. तर तुम्ही काय करा या फॅक्टमध्ये काय करा हा कॅपिटल आहे का फॅक्ट इंटू काय करा आय म्हणजे काय जिथून आपण स्टार्ट करतोय i = 1 पासून स्टार्ट करतोय आणि गेलं कुठपर्यंत जायचं होतं आपल्याला i < num पर्यंत जायचंय. काय करायचं i < num का कारण की इथं बघितलं ना आपण 1 2 3 4 5 ही काय आपली स्टार्टिंग काय झालं आपला स्टार्टिंग झाला 1 आणि लास्टला काय झालं आपलं 5. स्टार्टिंग कुठून झाली 1 पासून आणि लास्टला काय झालं आपलं 5. आणि एक इन्क्रीमेंट किती होत आहे 1 ने इन्क्रीमेंट होत आहे. आता काय करायचं माहिती मला या फॅक्टला मी काय करेल ते आय ने मल्टिप्लाय करेल. पहिले आय मध्ये व्हॅल्यू काय आयमध्ये सगळ्यात पहिली व्हॅल्यू जी स्टार्टिंगला व्हॅल्यू आहे तीच आपली काय राहणार आहे सगळ्यात पहिली व्हॅल्यू राहणार आहे. काय आहे ती आपली 1 आपली सगळ्यात पहिली व्हॅल्यू राहणार आहे. आयमध्ये काय व्हॅल्यू आहे आपली 1 आपली व्हॅल्यू काय 1 व्हॅल्यू आयमध्ये 1 आहे. तर मी काय केलं या 1ला जी फॅक्टमध्ये करंट व्हॅल्यू ना त्या फॅक्ट व्हॅल्यूशी काय केलं मी मल्टिप्लाय केलं कशाने आयच्या व्हॅल्यूने. आयची व्हॅल्यू काय 1 आहे. तर 1ला मी काय केलं 1 के साथ मल्टिप्लाय केलं तर मला काय भेटलं 1 × 1 काय झालं 1च आपला झाला. काय झालं 1 × 1 1च आपला झाला. म्हणजे आता फॅक्टमध्ये करंट व्हॅल्यू काय या बॉक्समध्ये करंट व्हॅल्यू काय झाली आपली 1 इनिशियली 1 होती त्या 1चा मल्टिप्लिकेशन 1 सोबत केलं तर काय फरक पडला का मला नाही 1च भेटला. नंतर काय केलं मी आता फॅक्टमध्ये काय व्हॅल्यू आहे 1 आयची व्हॅल्यू काय इन्क्रीमेंट होऊन मी काय केली 2 केली. आयची व्हॅल्यू इन्क्रीमेंट करून काय घेतली 2 मी घेतली. तर 1 × 2 काय झालं आपलं 1 × 2 झालं आपलं 2. 1 × 2 काय होईल या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं काय होईल आय आणि फॅक्टचं तर 2 येईल माझं. नंतर काय होईल आय इन्क्रीमेंट होईल. आय इन्क्रीमेंट होऊन काय झालं आय इन्क्रीमेंट झाला 3 आय काय झाला इन्क्रीमेंट 3 आणि फॅक्टमध्ये करंट व्हॅल्यू काय 2. तर या 2 आणि 3चं काय करायचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर फॅक्टमध्ये आता व्हॅल्यू काय आली फॅक्टमध्ये व्हॅल्यू आली आपली 2 × 3 6 आपली व्हॅल्यू आली. आता काय करायचं आय इन्क्रीमेंट होऊन काय होईल 4. मग काय होईल या 6चं काय होईल 4 सोबत मल्टिप्लिकेशन होईल काय होईल 6चं काय होईल
4 सोबत मल्टिप्लिकेशन होईल तर फॅक्टमध्ये काय येईल, फॅक्टमध्ये काय आहे 6 आहे आणि आयमध्ये काय 4 आहे, तर 6 × 4 काय झाला 24 आपला आलेला आहे. नंतर आय इन्क्रीमेंट होऊन काय झालं 5, म्हणजे 5 कोणासोबत मल्टिप्लाय होईल, जो आता फॅक्टमध्ये करंट आहे 24 × 5 काय 24 × 5, 24 × 5 म्हणजे काय 120 राहील. मग परत आय इन्क्रीमेंट होईल 6, पण आपली लूप ब्रेकिंग काय आहे की आपल्याला जायचं कुठपर्यंत आहे, लेस दॅन नम पर्यंत जायचं आहे. मग नम पर्यंत जायचं म्हणजे जर मी इन्क्रीमेंट करून व्हॅल्यू जर 120 ला 6 ने मल्टिप्लाय केलं तर आपलं काय होणार आहे, तो लूप काय होणार आहे, ब्रेक होणार आहे. मग मल्टिप्लिकेशन होईल का ते, नाही मल्टिप्लिकेशन होणार नाही. म्हणजे एंड रिझल्ट काय मिळेल मला फॅक्टरियलमध्ये हा 120, आणि मी जर याला लूपच्या बाहेर येऊन प्रिंट केलं तर मला लास्ट रिझल्ट काय मिळणार आहे 120 आपल्याला मिळणार आहे. आता मी याचा प्रोग्राम करून दाखवतो तेव्हा अजून जास्त तुम्हाला समजेल काय आपलं गोष्टी होणार आहे. आलं ना. सगळ्यात पहिले काय करायचं मला की ऑलमोस्ट जेवढ्या गोष्टी मला युजरला दाखवायच्या त्या सगळ्या काय केल्या आपण एक लाईन बाय लाईन लिहिलेलं आहे. आता मेन काय आहे की सगळ्यात पहिलं मी तुम्हाला सांगितलं होतं की लूप कुठून स्टार्ट करायचं आहे, स्टार्ट कुठून करायचं आहे. मी बघितलं होतं की आपण 5 × 4 × 3 × 2 × 1 असा फॅक्टरियल असतो, तर मी त्याला काय केलं 1 × 2 × 3 × 4 × 5 असं जरी लिहिलं तरी काय होणार आहे, आन्सर सेम येणार आहे. तर मी इथं काय केलं इंट आय इज इक्वल टू 1 पासून लूपला स्टार्ट करतो. आय लेस देन कुठपर्यंत न्यायचं मला न्यायचं आता जे नंबर लास्ट पॉईंट राहील, कारण की काय 5 फॅक्टरियल म्हणजे काय 5 × 4 × 3 × 2 × 1, आणि त्याला मी असं लिहिलं काय 1 × 2 × 3 × 4 × 5 हे दोन्ही काय सेम आहे. तर मला 1 काय होतं आपला स्टार्टिंग, आणि एंड मग काय राहील जो नंबरचा फॅक्टरियल म्हणजे काय 5 काय राहील आपला एंड राहील. म्हणजे आय लेस देन काय राहील जी नम मध्ये व्हॅल्यू आहे, कारण 5 कुठे स्टोअर करणार आहे आपण नम मध्ये. तर इथे काय केलं मी आय लेस देन नम, आणि आयला काय केलं मी 1 इन्क्रीमेंट करून दिलं, इन्क्रीमेंट केलं. आता इन्क्रीमेंट केल्यानंतर मला नेक्स्ट काम काय करायचं, मला एक असा डिब्बा बनवायचा, त्या डिब्यामध्ये इनिशियली व्हॅल्यू काय राहणार आहे, इंट, त्या डिब्यामध्ये इनिशियल व्हॅल्यू फॅक्ट नावाचं एक व्हेरिएबल बनवणार आहे. का, कारण आपण लास्टला रिझल्ट पण कशामध्ये प्रिंट करतोय, फॅक्ट नावाच्या व्हेरिएबलमध्ये जी लास्टला व्हॅल्यू राहील तीच आपण काय करतो इथं प्रिंट करतोय. मी इथं काय केलं फॅक्ट इज इक्वल टू 1, आणि जसं जसं लूप आपला चालतं तसं काय होणार आहे फॅक्टमध्ये व्हॅल्यू अपडेट होणार आहे. आणि ती व्हॅल्यू कशी अपडेट होणार आहे, आपण काय करतो त्या लूपमधली आलेली व्हॅल्यू म्हणजे आयची व्हॅल्यू काय करतो आपण फॅक्टमधल्या करंट व्हॅल्यूला काय करतो मल्टिप्लिकेशन करतो. काय करतो फॅक्टमधल्या करंट व्हॅल्यूला काय करतो मल्टिप्लिकेशन करतो. आणि जसं लूप ब्रेक झाला त्याच्यामध्ये फॅक्टला लास्टला जी व्हॅल्यू स्टोर राहील तोच काय राहणार आहे आपला, तोच राहणार आहे फॅक्टरियल ऑफ द गिव्हन नंबर. काय राहणार आहे फॅक्टरियल ऑफ द गिव्हन नंबर. याला काय करतो मी बिल्ड अँड रन. काय करतो बिल्ड अँड रन. तर बिल्ड अँड रन केल्यानंतर आता काय करायचं एंटर नंबर, जसं की 5 टाकलं तर मला काय मिळालं फॅक्टरियल ऑफ अ गिव्हन नंबर इज 120. आता इथे स्क्रीन का बरं होल्ड आहे, कारण आपण इथे यूज काय केलं 20 नंबरच्या लाईन बघा आपण काय यूज केले गेट सीएच यूज करूया. आणि गेट सीएचचं काम काय राहतं स्क्रीनला होल्ड करून ठेवणं. जोपर्यंत मी कोणती की इथून प्रेस करत नाही तोपर्यंत काय राहणार आहे, तोपर्यंत आपला प्रोग्राम एक्झिक्युशन स्टॉप होणार आहे का नाही. प्रोसेस रिटर्न झालं म्हणजे काय प्रोग्राम आपला एक्झिक्युशन स्टॉप झाला. अजून एकदा दाबलं तर काय होईल पूर्ण होल स्क्रीन आपली जी पॉपअप स्क्रीन ती काय होईल एंड आपली होऊन जाईल. समजलं का, नसेल समजलं तर काय कमेंट सेक्शनमध्ये सांगा, आपण परत एकदा याला डिस्कस करू. या प्रोग्रामला काय करा तुम्ही एकदा आधी ह्याचं स्क्रीनशॉट वगैरे घ्या किंवा याला लिहून घ्या व्यवस्थित, आणि मग मी तुम्हाला ड्राय रन करून दाखवतो. पॉज करा व्हिडिओ आणि इथं स्क्रीनशॉट घेऊन घ्या. आता आपण नेक्स्ट मला काय करायचं या प्रोग्रामला ॲक्च्युअली मी काय करतो ड्राय रन करून दाखवतोय. ड्राय रन करून दाखवायचं म्हणजे सगळ्यात पहिलं आता मी काय करत की मला युजरला दाखवायचं काय, युजरला काय दाखवायचं एंटर नंबर. युजर काय करत एंटर नंबर, तर नम नावाचं एक व्हेरिएबल आहे आपण बनवलं, त्याचा ॲड्रेस 1000 आहे. या 1000च्या ॲड्रेसवर तुम्ही जो नंबर द्याल जसं की 5 नंबर मी दिलेला तो जाऊन स्टोअर होईल. आणि आता मला काय करायचं फॅक्टरियल काउंट करायचं आहे. फॅक्टरियल म्हणजे काय, जसं की 5 फॅक्टरियल म्हणजे काय 5 × 4 × 3 × 2 × 1 हे काय करायचं मला कॅल्क्युलेट करायचं आहे 5 × 4 × 3 × 2 × 1. नंतर काय करायचं याच्यात मी बघितलं जर मी 1 × 2 × 3 × 4 × 5 जरी लिहिलं तरी काही प्रॉब्लेम आहे का नाही. 1 × 2 × 3 × 4 × 5 असं लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही. आता या लूपला मी स्टार्ट करून केलेले म्हणजे याच्यामध्ये मला दिसलं की काय करते एक नंबरला आपण काय करतो एकमेकांसोबत मल्टिप्लाय करत कुठपर्यंत करतोय 1 पर्यंत करतोय. तर मी काय 1 पासून तर त्या नंबरला मल्टिप्लाय करत गेलो जो ज्याचा आपल्याला फॅक्टर काढायचा तो चालेल ना, चालेल. मग एकच काम परत करायचं आपण इथं काय यूज करतो लूप करतो. लूपमध्ये मी बघितलं मला स्टार्ट कुठून करायचे आय इज इक्वल टू 1 पासून काय केलं 1 पासून स्टार्ट केलं, आणि न्यायचं कुठपर्यंत जो नंबर राहील जसं की नममध्ये जी व्हॅल्यू राहील तोपर्यंत काय करायचं मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचं, आणि एक काय करायचं 1 पासून इन्क्रीमेंट करायचं म्हणजे की 1 2 3 4 5 पर्यंत काय करतोय मल्टिप्लिकेशन मी त्याला करतोय. आणि मल्टिप्लिकेशन कसं करायचं मला एक कोणीतरी फॅक्ट नावाचं काय असेल एक व्हेरिएबल असेल आणि एक आय नावाचं व्हेरिएबल. जेव्हा आयमध्ये काय या दोघांचं काय करायचं मल्टिप्लिकेशन करायचं, काय करायचं मल्टिप्लिकेशन करायचं, आणि ते मल्टिप्लिकेशन करून कुठं स्टोअर करायचं मला परत फॅक्टमध्येच जाऊन स्टोअर करायचे. काय करायचं मल्टिप्लिकेशन करून काय करायचं परत फॅक्टमध्ये जाऊन स्टोअर करायचं. म्हणजे काय मी तो हे घेतो जेव्हा माझा आय इज इक्वल टू काय 1 आहे, आय काय आपला 1 आहे,
आणि फॅक्टमध्ये इनिशियली मी काय सांगितलं होतं, तो डिब्बा आपल्याला घ्यावा लागणार, त्या डिब्ब्यामध्ये मला मेन्शन करावं लागणार एक डेटा मेन्शन करतो काय फॅक्ट का, कारण तिथं व्हॅल्यू काय होणार आहे कंटिन्युअसली अपडेट होणार आहे. तर एक व्हेरिएबल मी बनवलं, त्याच्यामध्ये काय केलं 1 मी व्हॅल्यू स्टोअर केली. तर आता काय करायला लावलं त्यांनी, जेव्हा i = 1 आहे, काय 1 <= नममध्ये व्हॅल्यू कोणती आहे 5, 1 <= 5 आहे का आहे. तर तुम्ही काय करा फॅक्ट = फॅक्ट इंटू आय, फॅक्टमध्ये व्हॅल्यू काय 1, 1 × 1 केल्यावर काय मिळेल मला 1 आपल्याला मिळेल. आता आय इन्क्रीमेंट होऊन काय होईल, आय इन्क्रीमेंट होऊन आपला होईल 2, 2 <= 5 आहे का, 2 <= 5 आहे का, 2 <= 5 आहे. तर तुम्ही काय करा फॅक्टमध्ये करंट व्हॅल्यू काय 1, 1 इंटू काय करा 2, 1 × 2 केल्यावर काय मिळेल मला 2च मला रिझल्ट मिळणार आहे. काय केलं 1 × 2 केल्यावर काय मिळणार आहे मला 2च मला रिझल्ट मिळणार आहे. परत आय इन्क्रीमेंट होऊन काय जाईल, आय इन्क्रीमेंट होऊन आता आपला रिझल्ट होईल, आय इन्क्रीमेंट होऊन काय होईल, आय इन्क्रीमेंट होऊन काय रिझल्ट होणार आहे आपला, आय इन्क्रीमेंट होऊन आता रिझल्ट होणार आहे आपला 3. आणि फॅक्टमध्ये करंट व्हॅल्यू काय, फॅक्टमध्ये करंट व्हॅल्यू आहे 2, फॅक्टमध्ये करंट व्हॅल्यू काय 2 आहे, फॅक्टमध्ये करंट व्हॅल्यू 2 आहे. आय इन्क्रीमेंट होऊन काय झालं आपला 3, तर 2 × 3 काय झाला आपला 6. अजून आय एकदा इन्क्रीमेंट होईल, काय होईल तो आय इन्क्रीमेंट होईल 4, 4 <= 5 आहे का आहे. तर तुम्ही काय करा आयमधली करंट व्हॅल्यू काय, आयमधली करंट व्हॅल्यू आहे 6, तर या 6ला काय करा तुम्ही इथून हटवा आणि काय करा इथे टाका, कुठे टाका इथे टाका आणि इथं आयमध्ये काय व्हॅल्यू आता 4 आहे. तर या दोघांचं मल्टिप्लिकेशन परफॉर्म करा, काय करा दोघांचं मल्टिप्लिकेशन परफॉर्म करा, 6 × 4 काय झालं 24 आपला झालं. मग आता परत काय होईल आय इन्क्रीमेंट होईल, आय इन्क्रीमेंट होऊन काय झालं 5, काय 5 <= 5 आहे का आहे. तर तुम्ही काय करा आता 5 <= 5 आहे, तर तुम्ही काय करा जी फॅक्टमध्ये करंट व्हॅल्यू आहे, फॅक्टमध्ये करंट व्हॅल्यू काय 24ला काय करा तुम्ही आयची करंट व्हॅल्यू काय 5, तर 24 × 5 काय झाला 120 आपला रिझल्ट आपला आलेला आहे. आणि 120 झाल्यानंतर आता काय होईल परत आय इन्क्रीमेंट होईल, आय इन्क्रीमेंट झाल्यानंतर काय 6 <= 5 आहे का नाही. लूप काय झाला आपला लूप ब्रेक झाल्यानंतर मला फॅक्टमध्ये लास्टला व्हॅल्यू काय मिळाली 120 आणि ती 120 व्हॅल्यू काय केली मी इथं प्रिंट इथे करून घेतली. आय होप तुम्हाला हा पूर्ण प्रोग्राम समजलेला असेल. इनिशियल लेवलला खूप जणांना कॉम्प्लिकेटेड वाटतो, पण आपण 2 ते 3 वेळेस ऑलमोस्ट हा प्रोग्राम इथे घेतलेला आहे. समजलं. तर आतापर्यंत जेवढं पण मी तुम्हाला शिकवलेलं ते व्यवस्थित काय करा तुम्ही रिव्हिजन करा, या प्रोग्रामला पण प्रॅक्टिस करा, मागचे पण प्रोग्राम प्रॅक्टिस करत राहा, कारण पुढे गोष्टी काय होतील आपल्या कॉम्प्लिकेटेड होत चालतील. तर या मेसेजला तुम्ही काय करू शकता, हा जो पूर्ण कोड आहे त्याला एकदा पूर्ण स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि मी तुम्हाला जे एक्सप्लेनेशन केलं नाही ते पण बाजूला नोटबुकमध्ये लिहित चाला, कारण की तुम्ही जेव्हा रिव्हिजन करशाल इंटरव्ह्यूच्या वेळेस किंवा तुमची एक्झाम वगैरे रिव्हिजन करशाल ना त्या गोष्टी लिहिल्या असेल तुम्हाला लवकर प्रोग्राम समजेल. आलं त्यानं. तर हे आपलं झालेलं आहे. नेक्स्ट प्रोग्रामकडे आपण मूव्ह करू, कारण 3 प्रोग्रामचं आपलं टार्गेट आहे. 3 प्रोग्राम म्हणजे की आता फॅक्टरियल झाल्यानंतर दुसरं काय माहिती काय प्राईम नंबर मला बघायचे काय प्राईम नंबर म्हणजे काय असतो हे मला थोडं सांगा. आता तुम्ही पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी शिकले ना, 10वी 11वी 12वी, आता काय तुम्ही इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरला असेल किंवा BCAच्या फर्स्ट इयरला असेल तर तुम्हाला ही गोष्ट माहीत असेल असा माझा अंदाज आहे, कारण हे प्राईम नंबर वगैरे आपल्याला सम विषम संख्या हे सर्व गोष्टी आधीच शिकवल्या जातात. काय आधीच शिकवले जातं या सर्व गोष्टी काय आपल्याला आधीच शिकवल्या जातं. कोणते प्राईम नंबर झालं, फिबोनाची सिरीज झालं, प्राईम नंबर, इव्हन नंबर, ऑड नंबर या गोष्टी आधीच शिकवल्या जातात. फिबोनाची सिरीज पण तुम्ही सिक्वेन्स अँड सिरीजमध्ये जर थोडंफार असेल तर तुम्हाला तो टॉपिक घेतला जातो, पण ठीक आहे नसेल माहीत काय प्रॉब्लेम नाही. पण प्राईम नंबर काय आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत पाहिजे. प्राईम नंबर म्हणजे असा नंबर की जो नंबर काय 1 आणि स्वतःनीच काय होतो डिव्हिजिबल होतो. काय होतं 1 आणि स्वतःनी डिव्हिजिबल होतं. म्हणजे की जसं की 7 हा नंबर आहे, काय 7 आपला नंबर आहे, काय 7 आपला नंबर आहे, 7 आपला काय नंबर आहे. या 7 नंबरला मी दुसऱ्या नंबरनी कम्प्लिटली डिव्हिजिबल करू शकतो का? हां, एक तर 1 त्याचा फॅक्टर राहीलच आणि दुसरा म्हणजे की मी 2नी करू शकतो का? नाही. 3नी नाही. 4नी नाही. का नाही करू शकत ना. 7/4 केलं तर काय 4 1 4 उरले किती 3. परत माझे काहीतरी पॉईंटमध्ये आन्सर येऊन लागेल, पण आपल्याला काय पाहिजे कम्प्लिटली डिव्हिजिबल पाहिजे. काय पाहिजे कम्प्लिटली डिव्हिजिबल पाहिजे. तर 7 कोणाकोणाने होईल फक्त एक स्वतः 7 1 7 डायरेक्टली होऊन जाईल. आणि दुसरं म्हणजे काय, दुसरं म्हणजे 7नी होऊन जाईल. 7नी काय होऊन जाईल पूर्ण डिव्हिजिबल होऊन जाईल. 7/7 केलं तर काय होईल आपला 1 येईल, हा डिव्हायजर आणि रिमाइंडर काय येऊन लागेल 0 आपला येऊन लागेल, म्हणजे तो काय कम्प्लिटली डिव्हिजिबल. तसं 2ला पण बघा तुम्ही, 2चं काय राहणार 1 आणि दुसरं म्हणजे काय 2 आणि 2ला मी काय करू शकतो 2नी डिवाइड करू शकतो. बाकी 2 कोणत्या दुसऱ्या टेबलमध्ये येतोय का? नाही येते. मग हा पण काय आपला नाही. नंतर 3 पण बघा तुम्ही, 3 पण काय 1नी आणि काय होऊ शकतो 3नीच होऊ शकतो. नंतर 7 झाला, 3 झाला, 9 तर होऊ शकतो 3 3 9 3. नंतर 2 5 10 पण आहे. 11 एक नंबर आहे. 11 काय
11 फक्त 1 होऊ शकतो आणि 1 त्याच्या 1च्या याच्या टेबलमध्ये येतो आणि कशाच्या येतो अजून तो 11च्या टेबलमध्ये येतो. त्या तो 1च्या टेबलमध्ये येतो आणि कशामध्ये येतो 11च्या टेबलमध्ये येतो. ती अशा गोष्टींनाच काय म्हणतात का, या अशा नंबरलाच काय म्हणतात का प्राईम नंबर म्हणतात. काय म्हणतात? प्राईम नंबर म्हणतात. काय प्राईम नंबर कशाला म्हणते समजलं? प्राईम नंबर म्हणजे असा नंबर की ज्याचे 1 आणि काय असेल स्वतःनीच फक्त काय होतो कम्प्लिटली डिव्हिजल होतो, म्हणजे तो त्या दोनच्याच मल्टिपल राहतो, दोघांच्याच पाड्यामध्ये तो येऊ शकतो. समजलं? ही झाली प्राईम नंबरची कॉन्सेप्ट. आता प्राईम नंबरचा प्रोग्राम कसा होईल हे तुम्हाला शिकवायचं आहे मेन. म्हणजे हा प्रोग्राम खूप जणांना टफ वाटतो, पण मी तुम्हाला 2 ते 3 कंडिशनमध्येच हा प्रोग्राम पूर्णपणे असा प्रोग्राम देईल की तो सगळ्या कंडिशनमध्ये व्हॅलिड राहील. काय राहील? सगळ्या कंडिशनमध्ये व्हॅलिड राहील असा प्रोग्राम मी तुम्हाला देणार आहे. काय देणार आहे? प्राईम नंबरचा प्रोग्राम मी तुम्हाला देणार आहे आणि एकदम व्यवस्थित आपण समजून घ्या. खूप लोकांना याची म्हणजे अवघड जातो हा प्रोग्राम, पण मी तुम्हाला 2 कंडिशन सांगतो आणि या 2 कंडिशन तुम्ही ॲज अ लॉजिक म्हणून पण बेस्ट आहे, ॲज अ तुम्हाला लॉंग टर्ममध्ये लक्षात ठेवायचं तरी बेस्ट आहे. हे वाचा तुम्ही काय लिहिलेलं आधी. सगळ्यात पहिलं, इफ अ नंबर n इज अ डिव्हिजिबल बाय एनी नंबर बिटवीन 2 and n-1 देन इट इज अ नॉट प्राईम नंबर. ऑब्विसली मला सांगा, जर आपले जे नंबर आहे एखाद्या दुसऱ्या नंबरनी काय झाले डिव्हिजिबल झाले म्हणजे काय प्राईम नंबर काय एक तर स्वतः होऊ शकतो किंवा 1चा राहू शकतो. बाकीच्या गोष्टींसाठी राहू शकतो का 2? नाही, त्यानेच डिव्हिजिबल बोलतो. पण इथं काय, जर 2 पासून तर n-1 म्हणजे की एक स्वतः n-1 म्हणजे की 5 आहे, 5 हा नंबर आहे, तर 5-1 काय झाला आपला 5-1 4 म्हणजे 2 पासून तर 4च्या रेंजमध्ये जर तो काय 2 पासून ते 4च्या रेंजमध्ये काय आपण जर त्याला काय केलं डिवाइड केलं आणि तो जर एखाद्या नंबरने डिवाइड झाला तर ऑब्विसली तो नंबर काय राहणार आहे प्राईम नंबर नाही राहणार आहे. पण आता तुम्ही म्हणशाल सर 2 पासूनच का चेक केलं 1 पासून का केलं नाही, तर पुढचं स्टेटमेंट वाचा. इफ n <2 इट इज नॉट अ प्राईम नंबर बिकॉज निगेटिव्ह नंबर अँड 0, 1 आर नॉट प्राईम. 1 तर ऑड नंबर आहे, 0 आणि 1 2पेक्षा जे कमी ना 0, 1 निगेटिव्ह नंबर हे काय प्राईम नंबर कधीच नसतात. आलं ना? म्हणून ही पहिली कंडिशनच. जर तुमचा प्रोग्राम चालू झाला ना तेव्हाच तुम्हाला काय बघायचं, जर n <2 असेल तर काय करा रिटर्न 0 किंवा रिटर्न 0 करून द्या. का? कारण की आपल्याला पुढे जायची गरज आहे का नाही, डायरेक्टली तिथे चेक करून सांगू द्या ना नॉट प्राईम बॉ असं. मग ही पहिली कंडिशन आपण टाकून देऊ. मग हा काय एक इफ ब्लॉक्स आहे. पण दुसरा काय राहील की मला 2 पासून n-1 पर्यंत चेक करायचं की तो जो नंबर आहे त्याला जर या रेंजमध्ये एकाही एलिमेंटनी जर काय झालं डिवाइड झालं, एकाही नंबरनी काय झालं डिवाइड झाला, तो काय राहणार आहे प्राईम नंबर नाही राहणार आहे. मग हे कसं करशाल सर तुम्ही प्रोग्राम कसं करशाल? तर सगळ्यात पहिलं मी आउटपुट स्क्रीनला इमॅजिन करायला लागलो तुम्हाला. काय कराल? आउटपुट स्क्रीनला इमॅजिन करायला लागलं. आउटपुट स्क्रीन काय राहील आपली? थांबा कलर बदलू द्या मला. आउटपुट स्क्रीन काय राहणार आहे? आउटपुट स्क्रीन राहणार आहे एंटर अ नंबर. काय? एंटर अ नंबर. मी काय टाकलं इथं समजा 5 टाकलं. काय टाकलं? 5 टाकले. मला फक्त इथं काय मेसेज द्यायचा, जर 5 हा प्राईम असेल तर प्राईम येईल, नाही तर अदरवाईज काय नॉट प्राईम मला असा मेसेज दिसला पाहिजे. काय? नॉट प्राईम असा मेसेज दिसला पाहिजे. 2च काय दिसलं पाहिजे स्टेटमेंट मला दिसलं. एंटर अ नंबर 5 टाकला, प्राईम नॉट प्राईम असा डायरेक्टली काय दिसलं पाहिजे मेसेज मला दिसला पाहिजे. तर याच्यासाठी काय करायचं आपल्याला? याच्यासाठी काय करायचं मी काय करतो आता तुम्हाला डिरेक्टली ना जेवढं आत्तापर्यंत आपण शिकलोय ना त्याच्या बेसिसवर जेवढं प्रोग्राम बनवतील ना तेवढं आपण बनवू. त्याला काय करू इम्प्लिमेंट करून बघू. सगळ्यात पहिलं मला काय मी इमॅजिन करायचं आहे आपली आउटपुट स्क्रीन काय आपली की एक नंबर घ्यायचा युजरकडून आणि मला ते चेक करून दाखवायचं की हा प्राईम आहे की नाही. काय करायचं हा नंबर घ्यायचा युजरकडून आणि तो चेक करून दाखवायचं प्राईम आहे का नाही. मी इथं काय केलं प्रिंट एफ इथं काय मेसेज दिला मी प्रिंट एफ इथं मेसेज दिला एंटर नंबर. युजर काय करेल एक नंबर टाकल, मग त्या नंबरला चेक करून मला हे सांगायचं की हा नंबर काय प्राईम आहे की नाही. आता तो नंबर रीड करून मला स्टोअर कुठं करायचं स्कॅन एफ मला स्टोअर कुठं करत %d आणि स्टोअर कुठं करायचं मला नम व्हॅरिएबलचा जो ॲड्रेस आहे तिथे जाऊन काय करायचं मला स्टोअर तिथे करून द्यायचं. केलं स्टोअर. तिथे स्टोअर केल्यानंतर आता मला चेक काय करायचं सगळ्यात पहिली कंडिशन काय सांगितली तुम्हाला मी इफ काय असेल जर तुमचा नंबरच डायरेक्ट <2 असेल, कारण की मी तुम्हाला काय सांगितलं होतं 0, 1 आणि निगेटिव्ह नंबर ते कधी प्राईम असणार आहे का नाही. मग तुम्ही त्याला काय करा पहिल्यांदा चेक करून डायरेक्ट खतम करून टाका त्याचा विषय. म्हणजे नम <2 जर असेल तर तुम्ही डायरेक्ट काय मेसेज करा इथं प्रिंट एफ इथं काय मेसेज देईल मी नॉट प्राईम. काय नॉट प्राईम असा मेसेज देईल. काय नॉट प्राईम असा मेसेज देईल. नॉट प्राईम मेसेज दिल्यानंतर आता मला काय करायचं आहे मला पुढं जाण्याची गरज आहे का नाही. मग पुढं जायचं नाही तर मी इथं काय करतो रिटर्न 0 काय सांगतो की याच्यानंतरचं एक्झिक्युशन काय करा तुम्ही स्टॉप करा. याच्यानंतर काही चेक करायची गरज नाही कारण तुमचा नंबर काय 2पेक्षा कमी आहे तर तुम्ही ऑब्विसली तुम्हाला मेसेज काय मिळणार आहे नॉट प्राईम असा मेसेज मिळणार आहे. आणि दुसरा मी तुम्हाला काय सांगितलं होतं अदरवाईज एल्समध्ये काय सांगितलं तुम्हाला जर तुमचा नंबर फॉर इंट i = 2 पासून का कारण 2 पासून का कारण 1 प्रत्येकाचा
वन काय वननी सगळे नंबर काय डिव्हिजल होतात, कारण ते वनच्या टेबलमध्ये काय येणार सगळे नंबर आपले येणारच असेल. जो प्राईम नंबर राहतो तो वन आणि स्वतः असतो तो, मग स्वतः असतो तो मग 2 पासून तर त्याच्यापेक्षा 1 कमीपर्यंत आपल्याला चेक करायचे. काय करायचं 2 पासून त्याच्यापेक्षा 1 कमीपर्यंत म्हणजे आय लेस देन काय करायचं मला नम -1 पर्यंत मला चेक करायचं आणि आयला काय करायचं 1-1नी इन्क्रीमेंट करायचं. काय करायचं आयला 1-1नी इन्क्रीमेंट करायचं. 2 पासून तर काय करायचे नम -1, 2 पासून काय करायचं नम -1च्या रेंजमध्ये मला हे चेक करायचं की याच्यामध्ये मला जाऊन चेक करायचं की जर इफ काय झालं नम जो आपला नंबर आहे तो जर काय झाला डिवाइड झाला कशाने आय काय कशाने डिवाइड झाला आयने आणि डिवाइड झाला म्हणजे काय कम्प्लिटली काय डिवाइड होईल आणि तर आय इक्वल टू काय येईल तो 0 आपला येईल. 0 आल्यानंतर काय करायचं मला प्रिंट टेप इथं काय करायचं मला मेसेज द्यायचा आहे नॉट प्राईम म्हणून मेसेज द्यायचा आहे. काय द्यायचं आहे नॉट प्राईम म्हणून मेसेज द्यायचा आहे. नॉट प्राईम मेसेज नंतर मला त्याच्यानंतर काय पाहिजे ब्रेक. इथं लूप येतो लूपमध्ये आपण काय यूज करू शकतो ब्रेक कीवर्ड यूज शकतो. ब्रेक कीवर्डचं काम काय माहिती का तुम्ही त्याच्यानंतर काय एक्झिक्युशन सगळं स्टॉप करा. तुम्ही म्हणता सर हे ब्रेक कीवर्ड राहू द्या तुम्ही आधी रिटर्न 0 सांगितलं आणि तेच यूज करा. तिथे यूज काय करू शकता रिटर्न 0 पण तुम्ही यूज करू शकता. म्हणजे त्याच्यानंतर काय तुम्ही चेक करायची गरज आहे का नाही. जर तो नंबर काय झाला आपल्या आयने जर कम्प्लीट डिव्हिजल होऊन गेला तर तो नंबर काय राहणार आहे नॉट प्राईम. त्याच्यानंतर काय करा तुम्ही रिटर्न 0 करू शकता. आलं. पण अदरवाईज जर जर नसेल तर त्या लूपच्या बाहेर येऊन काय होईल लूपच्या बाहेर येऊन जर ही कंडिशन जर फॉल्स झाली किंवा हा लूप ब्रेक झाला त्या लूपच्या बाहेर ब्रेक झाल्यानंतर ऑब्वियसली या दोन्ही कंडिशन जर फॉल्स होतात दोन्ही कंडिशन फॉल्स होतात ऑब्वियसली तो नंबर काय राहणार आहे आपला प्राईम नंबर राहणार आहे. तर प्राईम नंबर राहणार आहे तर मी काय करतो याला प्राईम इथे डायरेक्ट लिहितो प्रिंट टेप काय लिहितो प्रिंट टेप इथं मी लिहितो प्राईम नंबर काय लिहिलं प्राईम नंबर इथं लिहिलं मी काय लिहिलं प्राईम नंबर इथं लिहिलं आणि प्राईम नंबर हा जो आहे तो मला काय करायचा आहे हा मेसेज मला काय करायचं आहे आउटपुट स्क्रीनवर दाखवायचं आहे. चेक करायचं आधी चेक करतो आणि पूर्ण लॉजिक तुम्हाला परत समजवतो. त्या 2 केसेस होत्या त्या पण परत सांगतो मी तुम्हाला. जसं की 2 काय आपला प्राईम नंबर आहे 2 काय प्राईम नंबर आहे तो आपला लगेच येऊन गेला. तसंच मी काय करतो F9 करतो आणि अजून एक चेक करतो काय चेक करतो मी बिल्ड अँड रन करून हे चेक करतो की 0 टाकल्यावर काय होते 0 टाकल्यावर पण काय आलं मला नॉट प्राईम मेसेज होऊन गेला. काय नॉट प्राईम मेसेज होऊन गेला का कारण की तुम्हाला मी पहिलीच कंडिशन ट्रू झाली आपली पहिलीच कंडिशन ट्रू झाली म्हणजे काय 2 पेक्षा कमी असेल तो काय राहणार आहे आपला प्राईम नंबर नाही राहणार. निगेटिव्ह नंबर काय राहणार आहे प्राईम नंबर आपला नाही राहणार आहे. काय राहणार निगेटिव्ह नंबर पण काय राहणार प्राईम नंबर आपला नाही राहणार. पण आता मी काय करतो एंटर अ नंबर या नंबरच्या ठिकाणी काय करतो आता मी समजा 20 टाकला 20 तर माहिती आहे आपल्याला हा प्राईम नंबर नाही तर बघा आपल्याला काय नॉट प्राईम आलं ना. आता मला काय करायचं आहे या प्रोग्रामला तुम्हाला मी ज्या 2 केसेस आपण घेतल्या होत्या 2 केसेस जसं समजवतो प्राईम नंबरचा प्रोग्राम. जसं की सगळ्यात पहिली केस काय होती आपली की इफ अ नंबर n इज अ डिव्हिजिबल बाय एनी नंबर बिटवीन 2 and n-1 देन इट इज अ नॉट प्राईम नंबर. जर तुमचा नंबर काय झाला 2 पासून तर त्याच्यापेक्षा 1 नंबर म्हणजे 7 आहे 7 पेक्षा 1 नंबरमध्ये जर 7 आपला हा नंबर आहे तर 2 पासून तर 6 पर्यंत जर एखाद्या नंबरने 7ला कम्प्लिटली डिव्हिजिबल केला तर तो नंबर काय राहणार आहे आपला प्राईम नंबर नसणार आहे. जसं की आपल्याला आता चेक करायचे 4 आपला काय मग 4 आहे तर आपल्याला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय करावं लागेल. एक म्हणजे 2 आणि दुसरं म्हणजे कोणत्या नंबरने आपल्याला डिवाइड करून चेक करावं लागेल. 2ने डिवाइड होतोय का तो 4 2ने डिवाइड होतो मग तिथेच काय झालं तो ब्रेक हा काय नॉट प्राईम नाही राहणार आहे. जर आणि दुसरी केस म्हणजे जी आपण सगळ्यात पहिले चेक करतो की जर तुमचा नंबर 2 पेक्षा कमी असेल म्हणजे 1 किंवा 0 असेल तर किंवा निगेटिव्ह नंबर असेल तुमचा काय राहणार आहे तो नॉट प्राईम नसणार आहे. सर म्हणशाल तुम्ही हे स्टेटमेंट सांगितले आता याला ड्राय रन करून दाखवा की हा प्रोग्राम ॲक्च्युअलमध्ये चालणार कसा आहे. ॲक्च्युअलमध्ये कसं चालणार आहे तरी काय करा तुम्ही ड्राय रन करून दाखवा. तुम्ही तर काय करतो ओपन करतो. ओपन झाल्यानंतर आता मला काय करायचं इथं मला दाखवायचं काय दाखवायचं की आपण आता नंबर 1 काय केलं नंबर नावाचं एक काय बनवलं एक व्हेरिएबल बनवलं. काय केलं नंबर नावाचं एक व्हेरिएबल बनवलं. तुम्ही जो पण नंबर टाकाल ना तो कुठे जाऊन स्टोर नंबर नावाच्या व्हेरिएबल जसं त्या व्हेरिएबलचा ॲड्रेस काय 1000 या 1000 ॲड्रेस जाऊन काय होणार आहे 10 जाऊन स्टोअर होईल आणि इथे जाऊन चेक होईल. पहिली गोष्ट चेक होईल की तुमचा 10 लेस दॅन इक्वल टू 2 आहे का नाही आहे तर आपली कंडिशन काय झाली फॉल्स झाली म्हणजे इफ कंडिशन चेक होईल का नाही. तो कोणत्या ब्लॉककडे जाईल मग तुमच्या एल्सवाल्या ब्लॉककडे जाईल. काय होईल एल्सवाल्या ब्लॉककडे जाईल. एल्सवाल्या ब्लॉककडे गेल्यानंतर काय तिथं लगेच लूप लागेल की तुमचे 2 पासून तर त्या नंबरपेक्षा 1 मायनस 2 पासून तर त्या नंबरपेक्षा 1 मायनस म्हणजे काय 9 पर्यंत 2 पासून 2 3 4 5 6 7 त्याच्यानंतर 8 आणि 9 कारण n काय आपला नम काय आपला 10 आहे तर त्याच्यापेक्षा काय नम -1 म्हणजे 10 -1 म्हणजे काय 9 पर्यंत तुम्हाला चेक करायचं आहे की जो आपला नंबर आहे 10 मॉड पहिलं काय होईल इथं चेक होईल की आय मध्ये पहिली व्हॅल्यू काय येईल i इज इक्वल टू 2 नंतर i इज इक्वल टू इथं काय होईल 3 होईल नंतर i इज इक्वल टू काय येईल 4 येईल i इज इक्वल टू काय येईल 5 येईल नंतर i इज इक्वल टू काय येईल 6 i इज इक्वल टू 7 i इज इक्वल टू 8 असे 9 पर्यंत काय व्हॅल्यू येईल
आणि ह्या व्हॅल्यू काय होईल त्याला चेक होईल. कशाला चेक होईल इथंच, पण इथं तर पहिल्याच नंबरनी जर केलं 10 mod 2 केलं तर इक्वल टू 0 येते, म्हणजे हे काय होईल हा स्टेटमेंट प्रिंट होईल आणि रिटर्न 0. पुढचे स्टेटमेंट चेक करेल का तो रिटर्न 0. मग तो काय सांगेल की 10 हा काय प्राईम नंबर आपला नाही आहे. डायरेक्ट काय होईल असा मेसेज आपल्याला येऊन लागेल. पण जर असं असेल की जर समजा आपला काय 7 नंबर टाकला, काय 7 आपला नंबर टाकला, इथं चेक होईल काय 7 लेस दॅन 2 आहे का, 7 लेस दॅन 2 आहे का, नाही आहे. तर तुम्ही काय करा एल्सवाल्या ब्लॉकमध्ये जा. एल्सवाल्यामध्ये ब्लॉकमध्ये गेल्यानंतर इथं चेक होईल की आय इज इक्वल टू 2, नंतर इथं काय होईल आय लेस दॅन इक्वल टू 2. मग आय काय पहिला आय काय आपला 2 आहे, आय काय आपला 2 आहे आणि इथं चेक होईल 2 लेस दॅन इक्वल टू नम -1 म्हणजे 2 लेस दॅन इक्वल टू 6 आहे का, आहे. तर तुम्ही काय करा खालचं काम करा. खालचं काम काय की तुमचं 7 mod 2 केल्यावर इक्वल टू 0 येतोय का, नाही येते. तुमचं काय होईल इथं नाही येते, ही वाली कंडिशन चालेल का, नाही चालणार. मग इथे येईल तो, इथं आल्यानंतर काय होईल आय आपण एकने इन्क्रीमेंट होईल. आय इन्क्रीमेंट होऊन काय झालं 3 7 mod 3 केल्यावर काय होते 7 mod 3 केल्यावर इक्वल टू 0 येतोय का, नाही येते. तर आपली इक्वाली कंडिशन परत चालणार नाही. आय काय होईल इन्क्रीमेंट होईल. आय इन्क्रीमेंट होऊन काय होईल आय इज इक्वल टू 4 होईल. काय 7 mod 4 इक्वल टू 0 आहे का, नाही आहे. तर मग काय होईल आय इक्वाली कंडिशन चालेल का, ब्लॉक चालेल का, नाही. म्हणजे आय काय होईल परत इन्क्रीमेंट होईल. आय इन्क्रीमेंट होऊन काय होईल 5 आपला होईल. नंतर काय होईल 7 mod 5 केलं इक्वल टू 0 चालेल का, नाही. 7 mod 5 केल्यावर इक्वल टू 0 नाही होणार. तर मग हा पण काय होईल इन्क्रीमेंट होऊन आय इज इक्वल टू 6 आपला होईल. मग 7 mod 6 इक्वल टू 0 येईल का, नाही. तर मग तुम्ही काय करा परत इन्क्रीमेंट करा. इन्क्रीमेंट केल्यावर काय बघितलं तर आपलं 7 इथं 6 आहे आणि 7 लेस दॅन 6 आहे का, नाही. म्हणजे लूप काय झाला ब्रेक झाला. लूप ब्रेक झाला म्हणजे मला या लूपच्या नंतर मेसेज काय मिळणार आहे, लूपच्या नंतर मेसेज काय मिळणार आहे, लूप ब्रेकच्या नंतर मेसेज काय मिळणार आहे की हा जो 7 नंबर आहे तुमचा काय हा प्राईम नंबर आहे. आय होप तुम्हाला आता प्राईम नंबरचा प्रोग्राम पूर्णपणे कळालेला असेल. हेच लॉजिक आहे तुम्हाला इम्प्लिमेंट करायचे. 2 स्टेटमेंटमध्येच मी तुम्हाला पूर्ण प्राईम नंबर प्रोग्राम समजावलेला आहे. खूप लोकांना हा प्रोग्राम आवड वाटतो इनिशियल लेवलला. तुम्हाला जर समजलं नाही तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा, आपण पुढच्या लेक्चरमध्ये काय करू परत एकदा प्राईम नंबरचा प्रोग्राम तिथे घेऊ. आला देण्यात हे लाईव्ह सेशन बघायचं मला शनिवारी ॲटलिस्ट आपण एक शनिवारी तरी असं डाऊट सेशन वगैरे ठेवतं. भले थोडं लेट होईल सिलेबस पण प्रॉपर वेमध्येच आपण सर्व गोष्टी कव्हर केल्या जाते. समजलं. 2 प्रोग्राम झाले आपले फॅक्टोरियल नंबर प्राईम नंबर. आता फिबोनाची सिरीजचा प्रोग्राम आहे ना आपण काय करू नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊ. तो थोडासा वेगळा आहे याच्यापेक्षा. तो काय करू आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊ. म्हणजे कसं सगळे एकखटी तुमच्यावर आता लोड नको आहे, कारण हे 2 प्रोग्राम आज तुम्ही व्यवस्थित केले तर उद्याच्या प्रोग्राममध्ये तुम्ही जास्त एक्साइटेड राहा. तर आजच्या दिवस एवढंच, बाकीचं आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट.